नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एक महत्त्वाची अपडेट आहे। बदली प्रकरणात उच्च न्यायालयाचे निर्देश। शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदली एकत्रीकरण संदर्भातील या प्रकरणात माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्देश दिलेले आहेत। याचिकाकर्त्यांच्या या तक्रारीवर सुनावणी करताना न्यायालयाने नमूद केले आहे की अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी न्यायालयासमोर येत आहेत। संबंधित तक्रारीचे वेळेत निराकरण झाले असते तर कर्मचाऱ्यांना या ठिकाणी न्यायालयात येण्याची वेळ आली नसती। न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश काय आहेत, म्हणजे बदली प्रकरणात उच्च न्यायालयाचे नेमकं निर्देश काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, तुमच्या समोर महत्त्वाची अपडेट आहे। बदली प्रकरणात उच्च न्यायालयाचे काय निर्देश आहेत पहा सविस्तर। तुमच्या समोरच हा पत्र आहे। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन 25 मर्जबान रोड, पोटो, मुंबई, दिनांक 3 ऑगस्ट 2026। प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, अपर आयुक्त आस्थापना विभागीय आयुक्त कार्यालय सर्व, उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप प्रवि जिल्हा परिषद सर्व, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व। विषय आहे माननीय उच्च न्यायालय नागपूर येथील रीट याचिका क्रमांक श्री प्रवीण केशव रणदिवे आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर संदर्भ अतिरिक्त सरकारी वकील माननीय उच्च न्यायालय नागपूर यांचे दिनांक 29/7/2026 रोजीचे पत्र पहा सविस्तर। उपरोक्त विषयाबाबतच्या याचिका क्रमांक 5669/2026 मध्ये माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी दिनांक 27/7/2026 रोजी दिलेल्या या निर्देशाची व अतिरिक्त सरकारी वकील माननीय उच्च न्यायालय नागपूर यांच्या संदर्भातील पत्राची प्रत सोबत जोडली आहे। प्रस्तुत याचिकेवर दिनांक 27/7/2026 रोजी झालेल्या या सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर निर्णय न घेतल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणाची चौकशी करून शासकीय कर्तव्ये पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार ही सूचना निर्गमित करण्याबाबत शासनास निर्देशित केले आहे। माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी दिनांक 27/7/2026 रोजी दिलेल्या या उपरोक्त निर्देशाची शासनाने गंभीर दखल घेतलेली असून तद अनुषंगाने खालील प्रमाणे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना निर्देश देण्यात येत आहे। पाहू शकता पुढे अपडेट काय सांगतोय। सर्व 3.1 सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरांवरील या पंचायत समिती स्तरांवरील सर्व संबंधित अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त विविध विषयांवरील निवेदनाची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व अन्य संबंधित अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या निवेदनावर तक्रार किंवा अर्जावर संबंधित विषयाच्या अनुषंगाने विहित केलेल्या कालमर्यादेत तसेच शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 च्या कलम 10 नुसार 7 दिवसांमध्ये म्हणजे 7 वर्किंग डेज कार्यवाही करावी। 3.3 सद्यस्थितीत जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने प्रलंबित तक्रारी किंवा निवेदने तात्काळ गुणवत्तेवर निकाली काढावी जेणेकरून न्यायालयीन प्रकरणाची संख्या कमी होईल। तसेच वेळेत निर्णय न घेतल्यामुळे न्यायालयीन प्रकरणे दाखल होणार नाहीत। 3.4 बदलीच्या अनुषंगाने ज्या शिक्षकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथे याचिका दाखल केल्या आहेत तर अशा याचिकांमध्ये वस्तुस्थितीदर्शक व अचूक माहितीसह प्रतिज्ञापत्र दाखल करून सदर याचिका निकाली काढण्याबाबत माननीय न्यायालयास विनंती करण्यात यावी। 3.5 याबाबत शासकीय कामकाजामध्ये हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी। अशा कामचुकार अधिकाऱ्यांना विहित पद्धतीने नोटीस बजावून त्यांच्या गोपनीय अहवालात याबाबतची नोंद घ्यावी। सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्हा परिषद स्तरावर दर सोमवारी याबाबत आढावा घ्यावा। त्यानंतर पंचायत समिती स्तरावर सर्व गटविकास अधिकारी यांनी याच पद्धतीने आढावा घ्यावा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना द्याव्यात। त्यानंतर पाहू शकता यामुळे जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त झालेली निवेदने अर्ज विहित कालमर्यादेत निर्णीत न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल। याची सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। उपरोक्त म्हणजे चौथा मुद्दा काय सांगतो बघा या पत्रामध्ये।
उपरोक्त दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील। सदर निर्देशाप्रमाणे कार्यवाही करून 8 दिवसामध्ये अनुपालन अहवाल शासन सादर करण्यात यावा। अनुपालन अहवाल हे शासनास सादर करण्यात यावा। आपला डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, सचिव ग्रामविकास, महाराष्ट्र शासन, प्रत अतिरिक्त सरकारी वकील, माननीय उच्च न्यायालय नागपूर। पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने ही जी महत्त्वाची अपडेट आहे म्हणजे बदली प्रकरणात उच्च न्यायालयाचे हे निर्देश आहेत। शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदली किंवा एकत्रीकरण युनिफिकेशन अमॅगलेमेशन संदर्भातील प्रकरणात माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले गेलेला आहे। रीट याचिका क्रमांक 5669/2026, आदेश 27 जुलै 2026, माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ। बघा, एकूणच अशा पद्धतीने न्यायालयाचे हे महत्त्वाचे निर्देश आहेत। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।